सगळ्यांनी ग्रामपंचायतीच्या कायद्यातली एक अपेक्षा अशी आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जो कायदा आहे तो कायदा इतका सुंदर आहे, पण त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, त्याला जबाबदार आहे त्याच्याबद्दलचं पुरं आणि परिपूर्ण ज्ञान नसलेलं आहे. आज जर आपण ग्रामपंचायतीमध्ये सकाळी आम्ही तिघं दोघं बसतोय किंवा रोजच मी या ट्रेनिंगला असतो त्यामुळे कळतं की आपण सगळेजण काय करतो, कुठल्याही गोष्टीची ग्रामसेवकला जबाबदार करतो. आपल्या कायद्यानुसार ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या कायद्यात नाही, तो आपला कोणीच नाही. कोणी ते ओळख व्हावी आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या कायद्याचं खरं कामकाज कायद्याने पूर्ण कोण करतं ते तुम्हाला माहिती व्हावं आणि यापुढे ग्रामपंचायतीचं कामकाजावर आपल्या सगळ्यांचं लक्ष राहावं. म्हणजे परवा ज्ञानेश्वरनी हातपेच कदाचित ते लिहिलं होतं, ते महाराष्ट्रावर इतकं व्हायरल झालं, पण त्याच्यावर अनेक जणांचे आरोप झाले की सरपंचांच्यावर त्याच्यावर येते सगळं. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती होते कदाचित तुम्ही मोबाईलमध्ये स्वतःलाच मेसेज करून ठेवा, म्हणजे मेरी पंचायत नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, मेरी पंचायत म्हणजे ठेवा, डाउनलोड करा व्हॉट्सअप सारखं, आपल्या गावाचा सगळा डाटा त्यात आहे. एकदा जर तुम्ही तुमच्या समजा आधार की ओपन केलं तर तुम्हाला 12 महिने आधार की व्हॉट्सअप सारखं काय चाललंय ते तुम्हाला कळतं. 3-4 ऍप्लिकेशन आहे, म्हणून कायद्यातली जी काही कलम आहे ती थोडं तुम्हाला कळावं, हा या आपल्या आजच्या बैठकीचा विषय आहे. जाऊ कलम एवढी कलम आहे, म्हणजे किंवा एवढ्या कलमाचं जर ज्ञान झालं आपल्याला, या इकडेच या, एवढ्या कलमाचं ज्ञान तुम्हाला जर झालं तर अख्खी ग्रामपंचायतीच्या कामकाजाबद्दल पूर्ण ज्ञान तुम्हाला येईल. हा त्याच्यातला एक भाग आहे. ही जी लिहिलेली कलम आहे, खरं तर ग्रामपंचायतीच्या कायद्यामध्ये 110 कलम आहे, 110. आता पैकी एवढी चालू आहे की सगळी चालू आहे, हे सदस्य सरपंचाला उपयोग आहे. म्हणजे यातलं जर तुम्हाला थोडं विश्लेषण म्हणून पण थोडं करून ठेवलंय, तुम्हाला माहिती असावं म्हणून सगळं काय सांगत नाही. आजपर्यंत तुम्ही कुणी शब्द ऐकला असेल तर नाही माहिती. ग्रामपंचायतीचं कामकाज कायद्यानुसार जसं चालतं, पण व्यवहार चालतात ते लेखासंहितेनुसार चालतात. काय लेखासंहिते कधी ऐकलंय शब्द? ग्रामसेवकची ड्युटी, सरपंचाची ड्युटी, ग्रामपंचायतीचं रेकॉर्ड, ग्रामपंचायतीला रेकॉर्ड 133 नमुने मागे लिहिल्यात आपण सगळ्या बोर्डवर. म्हणजे हे सगळं जे दिसलं तुम्हाला ह्या एवढ्या नियमानुसार ग्रामपंचायत एवढ्या नियमावर 80 पैकी महत्वाचे हे नियम आहेत. आता तुम्हाला उदाहरणार्थ देतो, आपण सगळेच ग्रामसभेला जातो. तुम्ही आजपर्यंत ग्रामसभा ऐकल्या त्यात कधी तर आपण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर, 1 मे या ग्रामसभा नाहीयेत. 2013 साली हे बंद झाले. ग्रामसभा ह्या फक्त 26 जानेवारी ही एक तारखेवर सभा आहे, बाकी साऱ्या सभा या महिन्यावर आहेत. पहिली सभा कधी असते कोणाला? आता इथे सुनील तर उपसरपंच म्हणून सदस्य म्हणून 10 वर्ष आहेत, आप्पाच्या तर मिसेस आहेत सध्या, तो गावात पण राजकारण बघतोय, तुम्ही पण सगळेजण राजकारण जाता, पण तुम्हाला कधी तर माहिती आहे का कधी आहे ग्रामसभा? कधी आहे? कधी ऐकलंय का? 2 ऑक्टोबर ते बंद झालंय आप्पा. पहिली सभा एप्रिल मे महिन्यात आहे. एक सभा घेतली की त्याच्यामध्ये तुम्हाला 3 महिन्याचा अंतर ठेवायचं. पण 26 जानेवारी एक अशी सभा आहे की ज्या दिवशी सभा जर घेतली नाही तर ग्रामपंचायतीचा सरपंच पात्र ठरवतो. हे कधी आपल्याला माहित पण नाही. ह्या ग्रामसभेची संपूर्ण जबाबदारी म्हणजे बोलवणं, त्याची विषय पत्रिका घेणं हे सरपंचाचा रोल आहे. त्याची अंमलबजावणी करणं पण रोल आहे. नाही 26 तारखेला तुम्ही म्हणताय 26 नंतर 27 घेतली तर चालत नाही. त्या दिवशी चालत नाही. जर सभेची सभा लवकरच महाराष्ट्रात नव्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. आता आरक्षण निश्चित झाले. हळूहळू यासाठी उभा राहणाऱ्यांच्या मनामध्ये मला सरपंच व्हायचं आहे, ग्रामपंचायतीचे सदस्य व्हायचं आहे अशी अपेक्षा आहे. खरं तर ग्रामपंचायतीच्या कायद्याची माहिती असणं आणि त्यानंतर पदावर जाणं हे अपेक्षित आहे. ग्रामपंचायतीच्या कायद्यामध्ये सरपंच, सदस्य यांच्यावर जबाबदाऱ्या, अधिकार, कर्तव्य हे निश्चित केलेले आहेत आणि ह्याची यानुसार कामकाज करावं असं अपेक्षा आहे. ग्रामपंचायत अधिकारी ज्यांना आपण पूर्वी ग्रामसेवक म्हणायचो, कायद्यानं हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि ग्रामपंचायतीचं कामकाज कायद्यानुसार चालतं का नाही याच्यासाठी मार्गदर्शक म्हणून आणि आपल्याला कामकाजामध्ये मदत करणारे हे अधिकारी आहेत. खरं तर ग्रामपंचायतीमध्ये एकूण ग्रामपंचायतीच्या कायद्यामध्ये अधिकार, कर्तव्य, जबाबदारी आणि कामं ही सरपंचांना दिलेली आहेत. त्यांनी करणं अपेक्षित आहे आणि ही कामं नाही केली, कर्तव्य नाही पार पाडले तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. ग्रामपंचायतीच्या हद्दीतली संपूर्ण मालमत्तेची नोंद असणं, त्या सगळ्याला कर आकारणी करणं,
त्यांच्याकडं वसुली करून घेणं आणि हा ग्रामपंचायतीचा ग्रामनिधी प्राप्त होतो, एकूणच वेगवेगळे अनुदानं मिळतात, या सगळ्याचं ग्रामपंचायतीला वर्षभरात मिळणारे जे पैसे आहेत, एकूण जमा रक्कम म्हणू आपण त्याला, याच्या खर्चाचं नियोजन म्हणजे अंदाजपत्रक आहे हे ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांनी केलं पाहिजे. कारण कायद्यामध्ये अंदाजपत्रकात तरतूद असलेल्याच खर्चाला मासिक सभा मंजुरी देते आणि ग्रामपंचायतीचा एकूण कामकाजाचा सर्व निर्णय जमा खर्चापासून अंमलबजावणीपर्यंतचा तो मासिक सभेत होतो. म्हणून येत्या निवडणुकीमध्ये सरपंच सदस्य हे गावातले सक्षम व्हावे, कारण ग्रामपंचायतीचं एकूण कायद्याचं कामकाज हे ऑनलाईन झाले, संगणकीकृत झाले, डिजिटलायझेशन झाले. ग्रामपंचायत सर्वांनाच विनंती करेन, ग्रामपंचायतीचं मेरी ॲप, मेरी पंचायत म्हणून, पंचायत निर्णय ॲप म्हणून, ई टेंडर म्हणून, ई स्वराज्य म्हणून ग्रामपंचायतीची जी एकूणच माहिती आहे ती ऑनलाईनला झाली आहे. त्यामुळे यापुढे सरपंच सदस्य निवडताना एक गोष्ट प्रत्येक गावामध्ये निवडणूक होते त्या सगळ्यांनी लक्षात घ्या, संगणकाचं ज्ञान असणारा, गावामध्ये राहणारा, गावामध्ये पुरेसा वेळ देणारा आणि ग्रामपंचायतीचं कामकाज लोकांना सोबत घेऊन करणाऱ्या माणसाची निवड करा. नुसतं या महिन्याच्या सहीला आणि त्या महिन्याच्या सहीला येणारे जर आपण सदस्य निवडले तर एकूण ग्रामपंचायतीचं निश्चित केलेलं कायद्यानं काम हे होणार नाही. आणि कायद्यानुसार ग्रामपंचायतीचं कामकाज व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची कायद्यातलीच तरतूद आहे, प्रत्येक सदस्यावर कोणती ना कोणती तर जबाबदारी द्यायला पाहिजे. कुणावर पाण्याची जबाबदारी, कुणावर बांधकामाची, कुणावर स्वच्छतेची, या सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या तर ही मंडळी ग्रामपंचायतीच्या कामकाजात सक्रिय राहील आणि गावाच्या विकासामध्ये सर्वोत्तम योगदान देईल अशी अपेक्षा आहे.